राम राम शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या वर्षी म्हणजे सन 2026 ते 27च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण महाराष्ट्र शासनाने यंदा पीक विम्याच्या नियमामध्ये खूप मोठे बदल आणि कडक बदल केले आहेत। छोट्याशा चुकीमुळे तुमचा पीक विमा तर रद्द होईलच, पण सरकार तुमच्यावर पोलीस केस करू शकतं सुद्धा। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलो। तुमच्या पीक विमा भरण्याची घाई करू नका। आधी हे 5 नियम नवीन नीट ऐकून घ्या। खरीप हंगाम पीक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत आहे 31 जुलै 2026। चला तर मग काय आहे हे कडक नियम, हे ते सविस्तर पाहून घेऊया। शेतकरी मित्रांनो, पहिला आणि सर्वात मोठा नियम आहे डिजिटल पीक सर्वे, म्हणजेच आपली KYC पाहणी। अनेकदा काय होतं, शेतकरी 7/12 वर किंवा विमा पिकाच्या अर्जात सोयाबीन लिहिते आणि प्रत्यक्षात शेतात कापूस असायचा, पण आता असं चालणार नाही। यंदा तुम्ही पीक विम्याच्या फॉर्ममध्ये जे पीक भरणार आहात तेच पीक तुमच्या KYC पाहणीच्या मोबाईलवर ॲपमध्ये नोंदवले असणे गरजेचे आहे। जर विमा अर्ज आणि पीक पाहणी या दोन्हीमध्ये पिकांची माहिती जुळली नाही तर तुमचा विमा अर्ज थेट रद्द केला जाईल। सरकार डिजिटल पीक पाहणीची नोंदणी अंतिम मानणार आहे, त्यामुळे आधी तुमच्या पिकाची अचूक आणि नोंद करण्यात पूर्ण अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। ती नोंद तुम्ही बरोबर करून घ्या। आता वळूया दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे। या वर्षी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID म्हणजेच महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळू शकतो। जर ती नसेल तर तुमचा पीक विमा रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। शेतकरी मित्रांनो, फार्मर ID म्हणजेच ॲग्रीटिक्स असणे बंधनकारक आहे आणि या ID मुळे तुमचे सर्व शेती आणि पिकाची माहिती एकाच क्लिकवर सरकारला दिसणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे क्षेत्र मर्यादा। पूर्वी अगदी 1 ते 2 गुंठे जमीन असणारे शेतकरी विमा उतरायचे, पण आता शासनाने नियम बदलला आहे। या वर्षी पीक विमा उतरण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 10 गुंठे म्हणजेच 10 गुंठे जमीन, हेक्टर जमीन पाहिजे असणे बंधनकारक आहे। जर तुमची जमीन 10 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, अर्ज पण करता येणार नाही। शेतकरी बांधवांनो, आता जे नियम सांगणार आहे ते खूप गंभीर आहे, त्याच्याकडे नीट लक्ष देऊन व्हिडिओ पहा। गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी बेगेन किंवा चुकीची माहिती देऊन विमा लाटण्याचे प्रकार समोर येत होते। हे रोखण्यासाठी सरकारने आता थेट फौजदारी कारवाई निर्णय घेतला आहे। जर कोणी फसवणुकीच्या उद्देशाने किंवा चुकीच्या माहिती देऊन पीक विमा भरण्याचा अर्ज भरला असेल तर त्या शेतकऱ्याला थेट फौजदार गुन्हा म्हणजेच पोलीस केस दलात केलं जाईल। एवढंच नाही तर अशा शेतकऱ्याला पुढील 5 वर्षासाठी पीक विमा योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे, त्यामुळे पीक विम्याचा काहीच लाभ मिळणार नाही। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, महा-DBT यासारख्या सर्व कृषी योजनेचा लाभ मिळण्याचे कायमचेच बंद होऊ शकते। यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मायत शेतकऱ्यांच्या नावावर अर्ज करणे। अनेकांदा शेतकऱ्यांना मरण पावले असते, पण 7/12 नावावर बदललेला नसलो तरी म्हणून जुन्याच्या नावावर विमा भरला जातो। या वर्षी मयत व्यक्तीच्या नावावर पीक विमा भरला तर तो अर्ज बंद होईल, पण तुम्ही भरलेला हप्ता देखील जमा केला जाईल। त्यामुळे कायदेशीर वर्षाच्या नवे नोंदी करून मागच विमा भरून घ्यावे। आता आपण पाहूया की यंदा कोणकोणत्या पिकांचा समावेश आहे आणि आपल्याला किती पैसे भरावे लागतील। या योजनेतून एकूण 14 मुख्य पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। सर्व प्रकारची अन्नधान्य पिके, कडधान्य आणि तेलबियाणे जसे की सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासाठी अनेक शेतकऱ्यांना सुरक्षित रक्कमेचे 2% फायदा विमा भरावा लागणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या पद्धतीने होणार आहे। तर कापूस आणि यंदा कांदा यासारखी नगदी पिके व्यापारी पिकासाठी सुरक्षित रक्कम 5% किंवा विमा हप्ता भरावे लागेल। हा हप्ता भरून तुम्ही तुमचे पीक सुरक्षित करू शकता। तुम्ही काय बोलायचे, आता प्रश्न येतो की अर्ज कुठे करायचा। तर शेतकरी मित्रांनो, 31 जुलै 2026 पूर्वी तुम्ही 3 प्रकारचे अर्ज करू शकता। पहिला मार्ग म्हणजे तुम्ही स्वतः योजनेवर जाऊन या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता। दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या गावातील किंवा जवळच्या
जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रात जाऊन देखील अर्ज करू शकता. तिसरा मार्ग, तुम्ही थेट तुमच्या बँकेत जाऊन पीक विमा भरण्याचा फॉर्म भरू शकता. आता तर शेतकरी बांधवांनो, हे होते महाराष्ट्र शासनाची पीक विम्याची कडक आणि नवीन पद्धत. 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख ठरलेली आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेला वाट न पाहता आपली KYC पाहणी, अचूक पाहणी आणि विमा भरून लवकरात लवकर घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना आणि शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सर्वांना ही माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन असतील ते दाबायला विसरू नका. अशाच भेटू नवीन पुन्हा अपडेटसह. धन्यवाद. जय जवान जय किसान.